काय तुमचंही रात्री अपरात्री आणि थोडासा जरी मोबाईल बघितला तरी तुमचं डोकं दुखतंय आणि तेही इतकं दुखतंय की असं वाटतंय की आता आपलं डोकं फुटतंय। तर आता घाबरायचं नाही भावा बहिणींनो। आता बघा आपण आज एक अशी सिक्रेट वस्तू आणलेली आहे, की जे तुमचं जे डोकं आहे ते बघा ते लावता क्षणी काय होणार आहे, तर लावता क्षणीच तुमचं कितीही भयानक दुखणारं डोकं, म्हणजे कोणत्याही वेळेस दुखणारं जे तुमचं भयानक प्रकारे जे असतं डोकं दुखणं, ते एकदम काय होणार आहे बघा, नाहीसं होणार आहे। अशीच आपण आज खास एक सिक्रेट वस्तू आणलेली आहे आणि त्याने तुमचं डोकं दुखणं एकदम कायमचं बंद होणार आहे बघा। तर चला मग आपण काय करूया की जे डोकेदुखीचं जे औषध आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जे काही बनवत असतो ते आपण घरगुती औषधापासून जे आहे, म्हणजे घरगुती जी वस्तू आहेत त्याच्यापासून आपण औषध तयार करत असतो। आणि त्या घरगुती वस्तू बघा काय आहेत आणि कशा पद्धतीने आपण औषध तयार करणार आहोत। आणि घरगुती वस्तूमध्ये आपण एक अशी सिक्रेट वस्तू टाकणार आहे की ती वस्तू बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं जे डोकं आहे ते एकदम कायमचं दुखणं बंद होणार आहे। तर चला मग आपण आता औषध घेऊया कशा पद्धतीने ते बनवायचं आहे। तर बघा एक सिक्रेट औषध जे तुम्हाला म्हटलेलं आहे ते हे सिक्रेट औषध आपण ह्या पुडीमध्ये बांधून ठेवले आणि हे सिक्रेट औषध असं आहे की ही जर पुडी खोलली आणि आपण जर हे उघड्यावरती जर हे औषध ठेवलं तर ते काय होतंय, त्याचं सगळं रूपांतर जे आहे ते बाष्पीभवनात होतं आहे आणि हे औषध जे आहे ते हवेमध्ये विरघळून जाते, आपल्याला वापरायसुद्धा घावणार नाही। म्हणून आपण काय केलेलं आहे की ह्याला हवा लागू देत नाही आणि हे पुडीमध्ये बांधून ठेवलं आहे। असं हे आपलं सिक्रेट औषध आहे, जेणेकरून ह्याला हवा नाही लागली पाहिजेत आणि हवेत उडून नाही गेलं पाहिजेत, इतकं हे जबरदस्त आणि सिक्रेट औषध आहे। तर ते औषध कुठलं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो शेवटपर्यंत कुठंही स्किप न करता व्यवस्थितपणे पाहायचं आहे। आणि आपली जी डोकेदुखी जी आहे ती कायमची नाहीशी करण्याचं जे औषध आहे ते कशा पद्धतीने बनवतो आहे आपण ते पाहायचं आहे। आणि आपण इथं वस्तू काय काय घेतल्यात घरातल्याच त्या पण काय काय आहेत ते व्यवस्थित पाहायचं आहे। तर बघा इथं आपण काय केलेलं आहे, तर इथं आपण एक वाटी घेतलेली आहे, काय घेतलेले आहे, वाटी घेतलेली आहे। आणि ह्या वाटीमध्ये आपण एक वस्तू घेतलेली आहे आणि ती वस्तू म्हणजे काय आहे, तर हे तेल आहे। काय आहे, तेल आहे। तर तुम्ही म्हणता दादा हे तेल कोणतं आहे, गोड तेल आहे, खोबरेल तेल आहे, मोहरीचं तेल आहे किंवा आणखी इतर कुठलं वेगळं तेल आहे। तर असं हे वेगळं तेल म्हणजे वेगळंच तेल आहे। कोणचं वेगळं तेल आहे, तर हे आहे आपलं सूर्यप्रकाश तेल। कोणतं आहे, सूर्यप्रकाश तेल आहे। तर बघा हे सूर्यप्रकाश तेल इतकं प्रभावी असतं आणि इतकं जालिम पण उपाय आहे डोकेदुखीवरती। आता तुम्ही म्हणता दादा हे सूर्यप्रकाश तेल म्हणजे काय प्रकार आहे, तर बऱ्याच जणांना माहिती असेल की हे सूर्यप्रकाश तेल म्हणजे मेडिकलमध्ये ह्याच्यामध्ये उपलब्ध असतं। बऱ्याच जणांना वाटेल की हे सूर्यापासून तेल बनवलेलं आहे काय, तर हे सूर्यापासून बनवलेलं तेल नाही, तर सूर्यप्रकाश त्या तेलाचं नाव आहे आणि ते भरपूर असं उत्तम प्रकारे काम करत असतं। डोकेदुखी असो तुमची किंवा दाढदुखी, तुमची दाढ जरी दुखत असेल ना तर त्या ठिकाणी फक्त कापसात बुडवून जर हे सूर्यप्रकाश तेलाचा जरी टिप म्हणजे असं कापूस ठेवला बोळा आपण, तरी तुमची दाढदुखी जी आहे ते क्षणामध्ये बंद होत असते। असंच हे बहुगुणी जे आहे ते आपलं सूर्यप्रकाश तेल आपण इथं घेतलेलं आहे। आणि सूर्यप्रकाश तेल घेतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला ह्या सूर्यप्रकाश तेलामध्ये आपल्याला ह्या वस्तू मिसळायच्या आहेत आणि त्या वस्तू काय काय आहेत ते पण बघू शकता तुम्ही। तर इथं बघा आपण वस्तू घेतलेल्या आहेत, तर हे आहे भीमसेन कापूर घेतलेला आहे। कसा कापूर आहे आपला, तर हा भीमसेन कापूर आहे। आणि हा भीमसेन कापूर घेतल्याच्या नंतर बघा आता आपण काय घेतलेलं आहे, तर आपण इथं घेतलेले आहे काय आहे, तर इथं फिटकरी म्हणजेच आपली जी तुरटी आहे ती काय घेतलेली आहे, आपण इथं तुरटी घेतलेली आहे। आणि तुरटी घेतल्याच्या नंतर आपण थोडासा कापूस घेतलेला आहे। हा कापूस आहे आपला साधा, मेडिकलमधील कापूस घ्यायचा नाही, आपला जो साधा कापूस असेल तोच कापूस घ्यायचा आहे, म्हणजे कपाशीचा कापूस घ्यायचा आहे।
आणि एक आपण ही तुम्हाला म्हटलेली आपण ही जी आहे ती आपली सिक्रेट वस्तू आहे. तर चला बघा आता आपण कशा पद्धतीने हे औषध तयार करतोय डोकेदुखीचं, की जेणेकरून तुमची जी डोकेदुखी आहे ती कायमची नाहीशी होणार आहे. बघा कितीही भयंकर डोकेदुखी असू द्या तुमची. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या तेलामध्ये आता आपल्याला हा जो कापूर आहे तो भीमसेन कापूर आहे आणि तो भीमसेन कापूर आपल्याला काय करायचा आहे, तर ह्या तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता हा भीमसेन कापूर टाकून झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथं घ्यायची आहे आपल्याला तुरटी. तर ही तुरटीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर काय करायचं आहे, तर ही तुरटी आपल्याला हे अशा कुटणीमध्ये म्हणजेच ह्या उकळीमध्ये टाकायची आहे आपल्या खलबत्त्यामध्ये. आणि ह्याची आपल्याला काय करायचे आहे, तर छान अशी बारीक पावडर करायची आहे. तर बघा बऱ्याच जणांना हा डोकेदुखीचा इतका भयानक त्रास असतो, म्हणजे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो, बऱ्याच जणांना कशाचा त्रास असतो. तर थोडा जरी मोबाईल बघितला तरीसुद्धा आपल्याला काय होत असतं, तर मोबाईल जरी बघितला तरी डोकं दुखत असतं. परत त्याच्यानंतर बघा आपण थोडं पुस्तक जरी वाचलं तरीसुद्धा आपली डोकेदुखी वाढत असते. आणि बऱ्याच जणांना बघा प्रवास जरी केला, काय केला, प्रवास जरी केला तरी त्यांची डोकेदुखी वाढत असते. बघा बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास असतो, त्यानेही भरपूर अशी डोके दुखत असतात. परत पित्ताच्या त्रासाने तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी आंबट चिंबट काही खाल्लं तर काय होत असतं, तर एकदम भयानक अशी डोकेदुखी जी आहे ती होत असते. बघा त्याच्यामुळं आपलं मन कुठंही लागत नाही डोकेदुखी चालू झाल्याच्या नंतर. तर आता इथं बघा आपण काय केलेलं आहे, आपली जी फिटकरी जी आहे ती सुद्धा आपण काय केलेली आहे, इथं बारीक पावडर केलेली आहे. आणि आपण जो सूर्यप्रकाश तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं आहे, बघा भीमसेन कापूर मिक्स केलेला आहे. त्याच्यानंतर आपली जी फिटकरी आहे म्हणजेच आपली जी तुरटी आहे ती सुद्धा थोड्या प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे. आता हे दोन्ही जे आपण वस्तू टाकलेल्या आहेत सूर्यप्रकाश तेलामध्ये त्या काय करायच्या आहेत, चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. बघा हे पाहू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीने हे मिक्स झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली जी सिक्रेट वस्तू आहे ती सिक्रेट वस्तू ह्याच्यामध्ये टाकायची आहे. तर बघा आता तुम्ही म्हणसान दादा ही जी सिक्रेट वस्तू आहे ती काय आहे, तर तुम्हाला दाखवतो. आता ही पुडी बांधून आपण आणलेली होती आणि हे पाहू शकता तुम्ही, ही अशी सिक्रेट वस्तू दिसते आहे. तर तुम्ही म्हणसान दादा व्यवस्थित दाखवतो तुम्हाला की ही काय आहे. हे आपले खडे साखरेचे खडे आहेत किंवा कापूर आहे किंवा आणखीन वेगळंच काय आहे, तर हे वेगळंच आहे. तर हे वेगळं म्हणजे काय आहे, तर हा आहे आसमान तारा. काय आहे, आसमान तारा आहे. आणि ह्या आसमान ताऱ्याला मराठीमध्ये थंडकसुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हे थंडकसुद्धा म्हटलं जातं. तर हे बघा हे डोकेदुखीवरती इतकं प्रभावी आहे. परत त्याच्यानंतर तुम्हाला जर सर्दीचा त्रास असेल तर ह्या सर्दीच्या त्रासाला सुद्धा हे जे आसमान तारा किंवा जे थंडक आहे ते सर्दीला सुद्धा उपयोगी पडतं. बघा आता हे सर्दीला उपयोगी कशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला, तर बघा आपण जे खायचं पान खात असतो, काय खात असतो, खायचं पान जे आहे आपलं नागवेलीचं पान किंवा जे टपरीमध्ये पान टपरीमध्ये पान आपल्याला भेटतं ते पान जे आहे त्या पानामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर ह्या आसमान ताऱ्याचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही. प्रत्येक गोष्ट जास्त घेतली की त्याचा साईड इफेक्ट होत असतो, म्हणून आपल्याला किती घ्यायचं आहे, थोडं घ्यायचं आहे आणि ते पानामध्ये आपल्याला खायचं आहे. तुमच्या कितीही घसा तडतड करत असेल किंवा तुमला भरपूर असं नाक गळत असेल, सर्दी असेल, तर हे काय करत असतं, हे आसमान तारा हे जे थंडक आहे ते काय करतं, तुमचं सर्दी पडसं घसा तडतड करणे हे कायमचं नाहीसं करतं. असा हा बहुगुणी काय आहे, आसमान तारा आहे. तर आता हा आसमान तारासुद्धा आपण काय करणार आहोत की ह्याच्यामध्ये हा आसमान तारा आपण टाकून घेणार आहोत. आणि हा हवेच्या संपर्कात आला की लगेच उडून जातो किंवा ह्याचं पाणी होतं, म्हणून ह्याला जास्तीत जास्त पुडीमध्ये किंवा एखाद्या
काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला काय करायचं असतं, एकदम छान पद्धतीने ठेवून द्यायचा असतो, जेणेकरून त्याचं पाणी नाही झालं पाहिजे. तर हे पाहू शकता तुम्ही, आपण ह्याच्यामध्ये आसमान तारा टाकलेला आहे आणि तो आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, विरघळू द्यायचा आहे. बघा हे अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. आणि हा ह्याच्यामध्ये लगेच काय झालेला आहे, विरघळलेला आहे. तर बघा आता हे आपलं छान पद्धतीनं काय झालेलं आहे की आपलं डोकेदुखीचं जे औषध आहे, जे घरगुती औषध आहे, आयुर्वेदिक औषध आहे, ते पूर्णपणे तयार झालेलं आहे. बघा तर आता ह्याला वापरायचं आहे कसं, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपली भयानक अशी डोकेदुखी सुरू होते, किती भयानक अशी, आणि मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, अशाच पद्धतीने हे औषध आपल्याला तयार करायचं आहे. किंवा वेळी आणि वेळी जर तुमचं डोकं दुखत असेल तर हे अशा पद्धतीने औषध तयार करायचं आहे आसमान ताऱ्याचं. आणि आपली जी काचेची बॉटल असते, कशाची, काचेची, फक्त काचेचीच बॉटल, छोटे असो किंवा मोठे असो, त्या काचेच्याच बाटलीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हे औषध साठवून ठेवायचं आहे. आणि ज्या वेळेस तुमची डोकेदुखी सुरू होईल त्यावेळेस काय करायचं आहे, तर असा हा कापूस घ्यायचा आहे आपल्याला, हे पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला सांगितलं आहे कापूस जो आहे तो आपल्याला पळाटीचाच कापूस घ्यायचा आहे, मेडिकलमधील जो भेटतो तो कापूस घ्यायचा नाही, आपला साधाच कापूस घ्यायचा आहे. आणि तो ह्याच्यामध्ये असा डिप करायचा आहे, जे आपण सूर्यप्रकाश तेल जे आहे आणि त्याच्यामध्ये जे ह्या वस्तू टाकलेल्या आहेत आपण, भीमसेन कापूर, त्याच्यानंतर आसमान तारा आणि फिटकरी म्हणजेच आपली तुरटी, ते टाकलेले आहे. आणि हे असा डिप करायचा आहे. आणि काय करायचं आहे, आता आपली भयंकर अशी डोकेदुखी सुरू होते त्या टायमिंगला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी आपली डोकेदुखी आहे त्यावेळेस काय करायचं आहे, तर पूर्ण कपाळभर आपल्याला काय करायचं आहे, तर हे असा पट्टा जो आहे तो पूर्णपणे पट्टा असा हे आपल्या कपाळावरती लावायचा आहे. आणि कपाळावरती लावल्याच्या नंतर बघा थोडीशी तुम्हाला चुनचुन झालेली जाणवेल. कारण का, तर हे सूर्यप्रकाश तेल जे आहे ते असं थोडंसं झणझण करणारं आहे, म्हणजेच थोडंसं तिखट असल्यासारखं हे तेल आहे. तर तुम्ही म्हणताल हे तिखट म्हणजे कशा प्रकारे आहे, तर बघा आपण झेंडूबाम लावत असतो आणि झेंडूबाम लावल्याच्या नंतर बघा आपल्याला कपाळाची आग होते किंवा डोळ्याची आग होते. परंतु झेंडूबाम लावल्याच्या नंतर आपलं जे डोकं आहे ते राहत नाही, राहिलं तरी लय उशिरा राहतं. तसंच ह्या पद्धतीने ज्या प्रकारे झेंडूबाम जे आहे चुनचुन करतो, त्याच पद्धतीने हे तेलसुद्धा थोडंसं आपल्याला चुनचुन करत असतं. परंतु झेंडूबामने न राहता ह्या तेलाने जे आहे ते लावता क्षणीच काय होतं असतं, तर आपलं कितीही भयंकर डोकेदुखी असू द्या, मायग्रेनचा त्रास असू द्या, ते काय होत असतं, तर हे डोकेदुखी आपली जी आहे ते लावता क्षणीच एकदम नाहीशी होत असते. तर भावा बहिणींनो, तुमचीसुद्धा अशीच जर भयंकर डोकेदुखी दुखत असेल तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे हे सूर्यप्रकाश तेलामध्ये ह्या वस्तू मिक्स करायच्या आहेत आणि आपली भयंकर डोकेदुखी सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे आणि क्षणातच तुमची जी आहे ती डोकेदुखी बंद करायची आहे. तर चला भेटूया अशाच आपल्या नवीन आयुर्वेदिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.